हॅलो डिअर फ्रेंड्स, डिअर स्टुडंट्स अँड एव्हरीवन. चला इंग्रजी शिकूया. पण इंग्रजी शिकण्यासाठी एक टॉपिक फार महत्त्वाचा आहे. त्याचं नाव आहे मॉडेल्स, MODELS. हा टॉपिक तुम्हाला शिकवेल की मोठ्यांशी कसं बोलायचं, लहानांशी कसं बोलायचं. कारण कसं आहे, मॅनर्स मेक अ मॅन. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? विद्या विनयनं शोभते. काही लोकांना आता तुम्ही पाहिलं असेल, बोलताना त्यांना एक हेच नसतो की दे डोंट नो हाऊ टू मेंटेन मॅनर्स. त्याचं कारण काय? अपग्रेडेशन नसतं नॉलेजचं. पण या व्हिडिओमध्ये या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आपण की मोठ्यांशी कसं बोलायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, क्लासमध्ये काही मुलं सरला म्हणतात, सर कॅन यू रिपीट? टोटली रॉंग. त्यांनी काय म्हणलं पाहिजे? वुड यू रिपीट किंवा कुड यू रिपीट. आता ठीक आहे, विद्यार्थ्यांना माहीत नसतं, आपण सांगायला पाहिजे. आणि हा टॉपिक तुम्हाला शिकवेल हाऊ टू मेंटेन मॅनरिझम. मॅनर्स एटिकेट कसं मेंटेन करायचं. टॉपिक अतिशय छान आहे आणि इंग्रजी बोलण्यासाठी तर फारच आवश्यक आहे. सॉरी. आणि त्यासाठी या टॉपिकचं प्रत्येक पॉईंट तुम्ही एक पॉईंट आउट करून घ्या. आणि जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये बॉससोबत कसं बोलायचं किंवा सीनियरसोबत कसं बोलायचं, ज्युनियरसोबत कसं बोलायचं, ऑफकोर्स तुम्हाला फायदा होईल. आय गॅरंटी. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ दिस टॉपिक. तर वन्स अगेन आय रिपीट, टुडेज व्हिडिओ, डोंट वरी, दिस व्हिडिओ विल बी इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश. मराठीमध्ये राहील आणि थोडं इंग्लिशमध्ये पण राहील, कारण आपण इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजी ऐकलं पण पाहिजे. अँड दॅट्स द ब्युटी ऑफ लिसनिंग. करेक्ट? सो टॉपिकचं नाव आहे मॉडेल्स अँड देअर फंक्शन्स. I will move to the next screen. So I will go to the first screen in just a minute. तर पहिले समजून घ्या मॉडेल्स काय असतात. तुम्ही ऐकलं असेल हेल्पिंग वर्ब शब्द ऐकला. हेल्पिंग वर्बला सुद्धा आणखी एक नाव आहे सपोर्टिंग वर्ब आणि त्याला आणखी एक नाव आहे ऑफकोर्स ऑक्झिलरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापदे. देर आर 3 टाइप्स. 3 टाईप आहेत. पहिला आहे प्रायमरी हेल्पिंग वर्ब, दुसरा आहे मॉडेल्स आणि तिसरा आहे मार्जिनल्स. मग प्रायमरीमध्ये कोण मोडतं? ॲम, इज, आर, वॉज वर, त्याला आपण टू बी फॉर्म म्हणतो. डू, डज, डीड अँड हॅव, हॅज, हॅड. हे काय झाले? प्रायमरी हेल्पिंग वर्ब झाले. मॉडेल्समध्ये कोण येतं? विल, वुड, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, मस्ट. आता हे समजून घ्या, हे आपल्या टॉपिकचा मेन पार्ट आहे. मग आपल्याला कळालं विल कुठे वापरायचं, वुड कुठे वापरायचं, शाल कुठे वापरायचं, विल कुठे वापरायचं, शुड कुठे वापरायचं, कुड कुठे वापरायचं, किंवा कुड कुठे वापरायचं, वुड कुठे वापरायचं. कारण ते जोपर्यंत कळणार नाही, तुम्ही पाहिलं असेल 94% इंग्लिश वाक्यामध्ये, लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये विल वुड असतं, शाल शुड असतं, कॅन कुड असतं. त्यामुळे आपल्याला राईट कळायला पाहिजे की कोणता मॉडेल कोणत्या ठिकाणी वापरलं पाहिजे. फिल्म मॉडेल स्पेलिंग वेगळा आहे, MODEL आहे. हे काय? MODAL आहे. करेक्ट? अँड दॅट्स ब्युटी. आणि शेवटी आहे ऑट टू, नीड अँड डेअर. याला काय म्हणायचं? मार्जिनल. आता आपण पाहणार आहोत विल कुठे वापरायचं. सर्वात पहिले पहा विल कुठे वापरायचं. रेडी? मला वाटतं स्क्रीन व्हिजिबल आहे. तयार आहेत? हां. तर विल विल वापरायचं फ्युचरसाठी. तुम्हाला माहिती आहे विल फ्युचरसाठी असतं. आय विल कम टुमॉरो, ही विल कम टुमॉरो, ही विल बिकम डॉक्टर, आय विल आस्क, एक्सेट्रा एक्सेट्रा. विल वापरायचं वचन देण्यासाठी, प्रॉमिस. अरे डोंट वरी यार, आय विल हेल्प यू, आय विल बी देअर, वचन देण्यासाठी. इंटरेस्टिंग. विल वापरायचं थ्रेट, धमकी देण्यासाठी. आय विल सी यू, आय विल टेक रिवेंज, धमकी देण्यासाठी. विल वापरायचं निश्चय म्हणजे डिटर्मिनेशनसाठी. येस, आय विल कम देअर, आय विल असिस्ट यू, आय विल हेल्प यू, अशा प्रकारे. नेक्स्ट, हां, हे फार महत्वाचं आहे. विल वापरायचं रिक्वेस्टसाठी. परंतु 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 तुमच्यापेक्षा जे वयाने लहान आहेत त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी विल वापरायचं. काय वापरायचं? विल वापरायचं त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, मोठ्यानं कधी नाही वापरायचं. पप्पा विल यू गिव्ह मी मनी? नाही. वुड यू गिव्ह मी मनी? हां. छोटे आहेत, विल यू कम हिअर, विल यू गो देअर, विल यू टेक दिस, एक्सेट्रा एक्सेट्रा. तुमच्यापेक्षा वयाने जे लहान आहेत त्यांना विनंती करण्यासाठी काय वापरायचं? विल वापरायचं. क्लिअर? आय होप अंडरस्टँड. प्लीज चेक द स्क्रीन प्लीज. आय विल मूव्ह असाइड. ओके. नेक्स्ट, आता पहा विल वापरायचं मोर डेफिनाइट, जास्त शाश्वती, जास्त शक्यता. इट विल रेन, पाऊस पडेल. ही विल कम, तो येईल. ही विल आस्क, तो विचारेल. त्याला काय आपण म्हणतो? मोर डेफिनेट. आणि शेवटचं आहे विल वापरायचं ॲश्युरन्स. ॲश्युरन्स म्हणजे खात्री. डोंट वरी यार, आय विल कम देअर, आय विल आस्क यू, आय विल गो देअर, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर विलचं पहिला फंक्शन काय आहे? फ्युचर, भविष्यकाळ. दुसरा काय? प्रॉमिस, वचन देण्यासाठी. तिसरा काय आहे? थ्रेट, धमकी देण्यासाठी. चौथा काय आहे? डिटर्मिनेशन, निश्चयसाठी. पाचवं काय आहे? रिक्वेस्ट, परंतु तुमच्यापेक्षा वयाने लहान, ज्युनियर, एक्सेट्रा, त्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी. आणि नेक्स्ट आहे मोर डेफिनाइट अँड नेक्स्ट आहे ॲश्युरन्स. हे झाले कोणाचे फंक्शन? विलचे. आता महत्वाचं आहे वुड. वुडचा पहिला फंक्शन आहे नम्र विनंती. यानंतर पूर्ण लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्यांना, सिनियर बॉसला विनंती करण्यासाठी वुड वापरायचं. काय वापरायचं? वुड वापरायचं. आय रिपीट, चेक द स्क्रीन प्लीज. हां, वुड वापरायचं. ओके. आता फॉर एक्झाम्पल, सर वुड यू रिपीट द पॉईंट? सर वुड यू कम हिअर?
सर वुड यू रिवाइज, मुलांनी काय म्हणलं पाहिजे, सर वुड यू रिपीट, सर वुड यू रिवाइज, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. नेक्स्ट वुड वापरायचं इच्छा, आय वुड लाईक टू गो देअर, आय वुड लाईक टू आस्क यू, आय वुड लाईक टू मॅनेज, आय वुड लाईक टू, आय वुड लाईक टू, आय वुड लाईक टू, एक्सेट्रा. ओके. नेक्स्ट वन पास्ट हॅबिट, भूतकाळातील सवय, मी फार खेळायचो, आय वुड प्ले लॉट, मी त्याच्या घरी जायचो, आय वुड गो टू होम. मी क्रिकेट फार खेळायचो, आय वुड प्ले क्रिकेट, माझी काय होती, पास्ट हॅबिट होती ती. वुड वापरायचं कंडिशनला, इफ ही वर्कड, जर त्यानं मेहनत केला असता, काम केलं असता, ही वुड पास झाला असता, कंडिशन होती. इफ ही स्टडीड, जर त्यानं अभ्यास केला असता, ही वुड गेट गुड मार्क्स, त्यांना चांगले मार्क आले असते. हे काय झालं, कंडिशन. इंटरेस्टिंग. नेक्स्ट वन शुड, जगातला कोणताही सल्ला, सजेशन, ॲडवाईस शुड शिवाय पूर्ण होत नाही. यू शुड कम ऑन टाइम, यू शुड ईट फ्रूट्स, एक्सेट्रा. शुड यूज फॉर मॉरलिटी, नैतिक बाते, नैतिकता, गरिबांची सेवा केली पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे. यू शुड, यू शुड, यू शुड. नेक्स्ट वन शुड वापरायचं नॉमिनल कंपल्शन, तुला आलंच पाहिजे, यू मस्ट, तू यायला हवं, यू शुड, तू गेलंच पाहिजे, यू मस्ट, तू जायला हवं, यू शुड. एंड आउट. नेक्स्ट वन शाल, आता आय आणि वी साठी शाल जेव्हा वापरतो ते दर्शवतो फ्युचर टेन्स. आय शाल कम टुमॉरो, वी शाल डू इट, आय शाल बी अ डॉक्टर, वी शाल बी अ डॉक्टर. परंतु आय आणि वी समोर तुम्ही विल पण घेऊ शकता. जेव्हा तुम्ही म्हणता आय शाल बिकम डॉक्टर, मी डॉक्टर होईन, पण ते थोडंसं आय विल बिकम डॉक्टर, त्यामध्ये जास्त स्ट्रेंथ आहे. वी शाल कम टुमॉरो, आम्ही उद्या येऊ, तेच वाक्य वी विल कम टुमॉरो, थोडं स्ट्रेंथ आहे. इंटरेस्टिंग. नेक्स्ट वन परमिशनसाठी वापरायचं, शाल आय गो, शाल आय आस, शाल वी आस, एक्सेट्रा. परंतु तुम्ही ही शी यू समोर जेव्हा शाल वापरताना थोडंसं त्या सक्ती दर्शवतं. ही शाल कम ऑन टाइम, त्याला टाइमवर यायला पाहिजे. यू शाल लिसन टू मी, तुला माझं ऐकलं पाहिजे, शालचा उपयोग. ओके. नेक्स्ट वन मे, मे आय कम इन सर, मोठ्यांना कधीही परवानगी मागताना काय वापरायचं, मे. सर मे आय आस्क समथिंग, सर मे आय टेल समथिंग, मे आय कम इन सर, मे आय रिक्वेस्ट समथिंग, मे आय गो सर, एक्सेट्रा एक्सेट्रा. इंटरेस्टिंग. नेक्स्ट मे शोज पॉसिबिलिटी, शक्यता, अँड दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. इट मे रेन, पाऊस पडेल. ही मे बिकम अ कलेक्टर, तो कलेक्टर होईल, शक्यता आहे. ही मे बिकम डॉक्टर, शक्यता आहे, पॉसिबिलिटी. आणि मे वापरायचं विश, विश म्हणजे इच्छा, मे गॉड ब्लेस यू, मे यू एन्जॉय लाईफ, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. परंतु माईट वापरायचं लेस पॉसिबिलिटी, कमी शक्यता. ही मे बिकम डॉक्टर, तो डॉक्टर होईल, चांगली शक्यता. ही माईट बिकम डॉक्टर, कमी शक्यता. इट मे रेन, पाऊस पडेल, चांगली शक्यता. इट माईट रेन, कमी शक्यता. इंटरेस्टिंग. ही माईट कम, कमी शक्यता. ही मे कम, गुड पॉसिबिलिटी. तर माईट वापरायचं कमी शक्यतेसाठी आणि मे वापरायचं चांगल्या शक्यतेसाठी, गुड पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर आहे कॅन. कॅनचा पहिला फंक्शन आहे ॲबिलिटी, क्षमता. ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑफ फिजिक्स, फिजिक्सचा तो कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, ही काय आहे, क्षमता. ही कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम ऑफ मॅथमॅटिक्स, ही काय आहे, क्षमता. कॅन शोज कॅपॅसिटी, ही कॅन इट 5 चपाती, 5 चपाती खाऊ शकतो, ही काय आहे, क्षमता. दिस टँक कॅन स्टोर 1000 लिटर, ही काय आहे, क्षमता. करेक्ट, कॅपॅसिटी. कॅन यूज फॉर रिक्वेस्ट, विनंतीसाठी वापरायचं. परंतु 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 तुमच्यापेक्षा वयाने लहान, तुमच्यापेक्षा वयाने लहानला विनंती करण्यासाठी कॅन किंवा विल वापरायचं. कॅन यू कम हिअर, विल यू कम हिअर, जे लहान आहेत. कॅन यू लिसन, विल यू लिसन, जे लहान आहेत. कॅन यू गिव्ह मी युअर बुक, विल यू गिव्ह मी युअर बुक, लहान आहेत. कॅन यू गिव्ह मी युअर पेन, विल यू गिव्ह मी युअर पेन, लहान आहेत. मोठ्यांना कुड किंवा उठ. ओके. सरांना कधी नाही म्हणायचं कॅन यू रिपीट, कुड यू रिपीट किंवा वुड यू रिपीट. कधी नाही म्हणायचं कॅन आय कम इन, नो मे आय कम इन. नेक्स्ट कॅन वापरायचं परमिशनसाठी, परमिशन, परंतु लहान्यांना. तुम्ही टीचरला म्हणू शकत नाही यू कॅन गो, यू मे गो. हां, लहान्याला बच्चे लोक यू कॅन गो. हां, यू कॅन डू इट, यू कॅन स्विच ऑन टीव्ही, यू कॅन यूज माय मोबाईल. लहान्यांना परवानगी देण्यासाठी, घेण्यासाठी पण लहान्यांना. नेक्स्ट वन कुड वापरायचं नम्र विनंती. मोठ्यांना, म्हणजे मोठ्यांना तुम्ही कुड किंवा काय वापरू शकता, वुड. कुड यू रिपीट, वुड यू रिपीट, कुड यू डू इट, वुड यू डू इट. सर कुड यू रिपीट किंवा वुड यू रिपीट. कुड किंवा वुड वापरायचं मोठ्यांना आणि लहान्यांना कॅन किंवा विल वापरायचं. करेक्ट. पोलाइट रिक्वेस्ट, नम्र विनंती. सर कुड यू रिवाइज किंवा वुड यू रिवाइज. पण लहान्यांना कॅन यू रिवाइज, विल यू रिवाइज, एक्सेट्रा. आय होप यू अंडरस्टँड. नेक्स्ट वन
मस्ट हे फार महत्वाचं आहे. मस्ट वापरायचं कंपल्शन, सक्ती, यू मस्ट कम हिअर, यू मस्ट डू इट. ऑब्लिगेशन, ऍक्च्युली कंपल्शन ऑब्लिगेशनचा मिनिंग एकच होतो. यू मस्ट अटेंड इट, यू मस्ट डू इट, एक्सेट्रा. ऑर्डर, मोठ्यानं कधी वापरायचं का मस्ट? कधीच नाही. यू मस्ट बी ऑन टाइम, यू मस्ट डू युअर ड्युटी. ऑर्डर, आज्ञा. आणि स्ट्रॉंग लाईकलीहुड, ही मस्ट कम, त्याला आलंच पाहिजे. इट मस्ट रेन, पाऊस पडलाच पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. नेक्स्ट वन, ऑट टू. कर्तव्य सांगण्यासाठी ऑट टू वापरायचं. यू ऑट टू वर्क फॉर युअर फ्युचर, यू ऑट टू बी टाइम इन टाइम, यू ऑट टू डू इट, यू ऑट टू रेस्पेक्ट युअर पेरेंट्स. कर्तव्य. डिसअप्रूव्हल ऑफ समथिंग, म्हणजे जी त्याला मान्यता नाही, सहमती नाही. यू ऑटन डू इट, तू हे करायला नको होतं. यू ऑटन गो देअर, तुला जायला नको होतं. यू ऑटंट फॉलो इट, तुला फॉलो करायला नको होतं हे. ऑटंट. अँड लास्ट, डिझायरेबिलिटी, इच्छा. आय ऑट टू लिसन टू माय पेरेंट्स, आय ऑट टू डू स्टडी, I ought to, etc., etc. My dear students, this is the beauty of this topic. I am sure you may have liked it. Do you like this? Yes. तर टॉपिक फार सुंदर आहे, स्पेशली मॅनर्ससाठी, एटिकेटसाठी. आणि मुलांसाठी तर फारच आवश्यक आहे. शिक्षकांशी कसं बोलायचं, मोठ्यांशी कसं बोलायचं, एक्सेट्रा. व्हिडिओ कसा वाटला? विदाउट हेजिटेशन कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं. आणि पुढच्या अशा व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा अशी अपेक्षा आहे. दॅट इज युअर चॉईस. आय कांट फोर्स यू. आय कांट. तुम्ही पहा, मॉडेलशिवाय इंग्लिश जिवंत राहूच शकत नाही. 94% इंग्लिशमध्ये, मग ते बोलणं राहो किंवा लिहिणं राहो, मॉडेल्स यूज करावंच लागतात. विल, वुड, कॅन, कुड, शॅल, शुड, एक्सेट्रा. अँड शुअर दिस topic is very important and this will teach you, or it may have, I am sure you may have liked it. Surely, Pata, you may have liked it. Mialapa. You can go there and you are expected to subscribe. You are expected. You can subscribe, etc. Video kasa watla? Nakki liha. We will meet in the next video. Meanwhile, I take your kind leave. Have a great time. Bye bye.